मदतीचा हात कुठे मिळेल याच्या शोधात तुम्ही आहात का? तर माझे ऐका, तो हात तुमच्या मनगटाजवळ आहे. ज्यांच्याजवळ उमेद आहे तो कधीच अयशस्वी होत नाही. स्वयंशिस्त हा महत्त्वाचा गुण आहे. याची सुरुवात तिथूनच होते. आयुष्यात कधी कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका. कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते. आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल. ज्याचा स्वतःच्या मनावर ताबा असतो तो सर्व जगाचा मालक होऊ शकतो, पण ज्याचा स्वतःच्या मनावर ताबा नसतो तो आयुष्यभर गुलामगिरीतच राहतो. स्वतःवरील आत्मविश्वास तुम्हाला यशापर्यंत पोहोचवतो आणि अतिविश्वास अपयशापर्यंत. जोपर्यंत कोणी एखादा मोठ्या ध्येयाला प्राप्त करीत नाही तोपर्यंत ते मोठे ध्येय अशक्यच वाटते. कुठलाही बदलण्याचा खटाटोप माणसाने करू नये. असह्य झालं तर अलिप्त व्हावं, उपदेशक होऊ नये. एक विजेता तोच हारणारा असतो ज्याने अजून एकदा प्रयत्न केलेला असतो. या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते. तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब. विकार पुढच्या दाराने आत शिरला की शहाणपण मागच्या दाराने मात्र निघून जातो. आयुष्यभर सुखी होण्याच्या नादात जीवनभर दुःखी राहतो त्याचे नाव आहे मानव. आपल्या आयुष्याची दोरी दुसऱ्यांच्या हातात देऊ नका. स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. आपली वेळ आपल्याच हातात असते. काटे तर फक्त घड्याळाचे फिरतात. मोठी साम्राज्य फक्त मेहनतीने स्थापित होतात, कारणांनी नाही. विजेते वेगवेगळ्या गोष्टी करत नाही, ते प्रत्येक गोष्ट वेगवेगळेपणाने करतात. प्रयत्न सोडणारे जिंकत नाहीत, तर जिंकणारे प्रयत्न सोडत नाही. विजय मिळवण्याआधी तुम्ही स्वतःला विजेता म्हणून पाहिलं पाहिजे. ज्याला हरण्याची भीती आहे तो माणूस कधीच जिंकू शकत नाही. दुसऱ्यांवर अन्याय करू नका. आपल्यावर अन्याय झाला तर प्रतिकार करा. आपण जिंकणारच याच विचाराने कामाला सुरुवात करा. कारण देण्यापेक्षा झालेल्या चुका मान्य करायला शिका. भूतकाळाचे कैदी बनू नका, भविष्याचे निर्माते बना. लढायला शिका, म्हणजे गुलामीची वेळ येत नाही. आयुष्यात दोन प्रकारचे लोक येतात. एक तुम्ही चुकलात तर चूक सुधारण्यासाठी मार्गदर्शन करणारे, आणि दुसरी तुमची एक चूक व्हावी म्हणून वाट पाहणारे. लोकांचे कान भरून किंवा काड्या करून तुमचं अस्तित्व क्षणभर टिकतं. आयुष्यभर जगावर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीती साफ लागते. आपण जे देतो ते आपल्याकडे परत येतं. त्यामुळे चांगलं द्या, चांगलंच मिळेल. कोणाच्याही सावलीखाली उभं राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावं लागते. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस मात्र नक्की देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो. तोंडाने बोलणे कमी असेल व हातातून कृती अधिक होत असेल तर यश निश्चितपणे प्राप्त होते. आज माझ्या सावलीला मी विचारलं, का चालतेस तू माझ्याबरोबर अविरत? सावलीने पण हसत उत्तर दिलं, कोण आहे रे दुसरं तुझ्या? नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कोणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी देव असतो. आयुष्यात खूप सारे जण येतात. प्रत्येकालाच लक्षात ठेवायचं नसतं, पण जे आपल्या सुखदुःखात सामील होतात त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत विसरायचं नसतं. आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो, माशाप्रमाणे समुद्रात पोहायला शिकलो, पण जमिनीवर माणसासारखे वागायला शिकलो का? आपण दुसऱ्यांना मदत करीत नसतो, तर नियतीने ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याकरिता आपली निवड केलेली असते. मला समजून घेणं प्रत्येकाला जमणार नाही, कारण मी असं एक पुस्तक आहे ज्यात शब्द कमी आणि भावना जास्त आहे. मी बोलाल तर एकट्याने काम करण्याची वेळ येते. आपण बोलाल तर लोक आपलं समजून तुमच्यासाठी काम करतील. यशस्वी व्हायचे असेल तर अतिविचार, न्यूनगंड, नकारात्मकता, आळस, भीती, सबबी, राग, द्वेष, चिडचिडेपणा या गोष्टीपासून सदैव दूर राहा. तुम्ही किती हुशार असाल, पण जर तुम्हाला माणसांशी कसं वागायचं ते माहीत नसेल तर तुमच्या हुशारीचा काहीच उपयोग नाही. आपल्यापाशी जे आहे त्यात समाधान मानून राहणे योग्य आहे, पण आपण जसे आहोत त्या समाधान मानून तसेच राहणे योग्य नव्हे. उत्तम नेतृत्वासाठी कल्पकता, सर्जनशीलता, प्रयोगशीलता, गतिशीलता, सत्यवचनी, नीतिमान, विश्वासार्हता, कृतज्ञता, हजरजबाबी, जिज्ञासू, धैर्यशील, संयमी, दूरदृष्टी, साहसी असे गुण आवश्यक असतात. खरा मोठेपणा हा उच्चपद दिल्यामुळे वाढत नाही किंवा मानचिन्हे, पदके आणि पदव्या काढून घेतल्यामुळे कमी होत नाही.
लोक तुमच्याविषयी काही चांगलं ऐकलं तर संशय व्यक्त करतात, अविश्वास दाखवितात, पण तुमच्याविषयी वाईट काही ऐकलं तर मात्र लगेच विश्वास ठेवतात. दुसऱ्याला काहीतरी उपयुक्त गोष्ट दिल्याने आपला आनंद वाढतो आणि दुसऱ्याला मदत करण्यासाठी कष्ट घेतले असता आपले दुःख कमी होते. जीवनाच्या बँकेमध्ये पुण्याचा बँक बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काम करा आणि नेहमी मोठी स्वप्ने बघा. काम आणि आपले आयुष्य यात संतुलन राखण्याचे कौशल्य मिळवा. योजना तयार करण्यासाठी खर्च केलेला 1 मिनिट योजना अंमलात आणताना 10 मिनिटे वाचवतो. म्हणून कामाचे नियोजन करा. प्रत्येकाजवळ स्वतःचे असे वेगळे अस्तित्व असते, पण समोरचा माणूस ते अस्तित्व मानायला व समजून घ्यायला तयार नसतो. मनाचा आवाज ऐका. अंतर्ज्ञान नेहमीच तुम्हाला योग्य मार्ग दाखवण्याचे काम करीत असते. चारित्र्य हे पांढऱ्या शुभ्र कागदाप्रमाणे असते. त्यावर एकदा काळा डाग पडला की तो कधीही पूर्णपणे पुसून जात नाही.